काझी कब्रिस्तानमध्ये शेख नजीर यांनी केलेल्या कामांचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते होणार उद्घाटन। जे कोणीच नाही केले ते शेख नजीर यांनी करून दाखवलं। शेख नजीर यांच्या उपक्रमाचं होतंय कौतुक। लक्कडकोट परिसरातील काझी कब्रिस्तानमध्ये 1000 शोभेची झाडे लावून शेख नजीर यांनी स्वखर्चाने लाखो रुपये लावून कब्रिस्तानचे रंगरूपच बदलले। जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते शेख नजीर हे सतत 3 महिन्यांपासून माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्वाखाली स्वखर्चाने लक्कडकोट परिसरातील काझी कब्रिस्तानची सजावट करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत। शेख नजीर हे शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष असून एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत। शेख नजीर यांनी काझी कब्रिस्तानची काटेरी झाडे झुडपे तोडून साफसफाई करत काँक्रिटीकरण करून कब्रिस्तानची रंगरंगोटी तसेच कब्रिस्तानला सुंदर स्वच्छ आणि हराभरा करण्याचं काम केलंय। तसेच जुन्या कबरीची रंगरंगोटी, पाण्याची सुविधा, विहिरी आणि पाण्याचे हाऊसची सुविधा तसेच वजूखाना सुंदर करण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते शेख नजीर यांनी केलंय। सध्या काझी कब्रिस्तानमध्ये रंगरंगोटी, काँक्रिटीकरण आणि गेटचे काम तसेच साफसफाई आणि शोभेची झाडे लावणे व यासह इतर कामे प्रगतीपथावर सुरूच आहेत। जे कोणीच नाही केलं ते शेख नजीर यांनी करून दाखवलं। शेख नजीर यांनी 3 महिने कठोर मेहनत घेऊन या कब्रिस्तानचं रंगरूपच बदललं। काझी कब्रिस्तानचा नजारा रात्रीच्या वेळी खूपच सुंदर दिसत आहे। तर शेख नजीर यांनी शोभेचे 1000 झाडे तर लावलेच, पण त्या झाडांना पाणी कमी पडणार नाही याचाही बंदोबस्त शेख नजीर यांनी केलाय। तर 15 जुलै वार सोमवार रोजी सकाळी 11 वाजता माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या नवीन कामाचे उद्घाटन होणार असून माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर या कब्रिस्तानमध्ये झालेल्या कामाची पाहणी करणार आहेत। तसेच माजी मंत्री खोतकर आणि शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते या काझी कब्रिस्तानमध्ये अजूनही नवीन झाडे लावली जाणार असल्याची माहिती शेख नजीर यांनी दिली आहे। तर शेख नजीर यांच्या उपक्रमावर त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। आपणही आपल्या परिसरातील कब्रिस्तानची साफसफाई करा, कब्रिस्तान स्वच्छ करा, हे पुण्याचे काम आहे। आपण आपल्या पद्धतीने आपल्या परिसरातील कब्रिस्तान स्वच्छ आणि सुंदर करा आणि सोमवारी 15 जुलै रोजी वार सोमवारी सकाळी 11 वाजता काझी कब्रिस्तानमध्ये झालेल्या नवीन कामाच्या उद्घाटनाप्रसंगी जरूर या, असे आवाहन शेख नजीर यांनी नागरिकांना केले आहे। बासित बेगसह ग्लोबल न्यूज मराठी, जालना।